नमस्कार मित्रांनो, सनई चौघडे आणि कमळी या मालिकेच्या आजच्या महासंगम भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये कमळी आणि शर्वरी आसावरीला घेऊन मात्र विवाह सामूहिक सोहळा आहे तर त्या केंद्रामध्ये जायला निघलेले असतात। आसावरीला ते समजवतात आणि तेवढ्यात ऋषी पण येतो त्यांना गाडीतून घेऊन जाण्यासाठी। शर्वरी कमळीला म्हणते की तुम्ही पुढे जा, प्रोसेस पूर्ण करा, तोपर्यंत मी आले। ऋषी विचारतो की कमळी ओके, तर कमळी हो म्हणते आणि तो त्यांना गाडीमध्ये बसायला सांगतो। तर आसावरी शर्वरी विचारते की आता कोणती प्रोसेस, तेव्हा कमळी आसावरीला धरते आणि म्हणते की तुझी सही लागणार आहे, तुला आल्यानंतर सगळं काही सांगतो म्हणून तिला गाडीमध्ये बसवतात। तेव्हा आता अनिका आणि समीरा हे सर्व पाहतात तर शर्वरी रिक्षाला थांबवते, ती रिक्षामधून बसून निघून जाते। तेव्हा समीरा म्हणते की ह्या दोघी मात्र आता वेगवेगळ्या ठिकाणी का गेल्या असतील, आता काय करायचं। अनिका म्हणते की काय करायचं म्हणजे ते कमळी टमळीचं मी डोकं फोडतो। समीरा म्हणते की अगं थांब आणि तिला अनिकाला धरून थांबवते आणि म्हणते की एक काम कर, तू शर्वरीच्या मागे जाते। तेव्हा अनिका म्हणते की थांबू नकोस। अनिका ऐकायला तयारच नसते। अनिका म्हणते की थांब, मी त्या कमळीकडे पाहतेस। समीरा तिला म्हणते की अगं जरा रागावर तुझा काही रागाचा इश्यू आहे का, तू जा तिच्या मागे, मी इकडे जाते। म्हणून दोघी आता तेच करतात। त्यानंतर आता इकडे घरामध्ये पूजा सुरू असते। गुरुजी आता प्रमिला ताईंना म्हणतात की हे मुलीच्या हातामध्ये द्या। निंगी आता पूजेला बसलेली आहे, ते पण डोक्यावर पदर वगैरे घेऊन। निंगीला मात्र फारच टेन्शन येते। निंगी म्हणते की आता हे नक्की काय सुरू आहे, कमळी लवकर ये, नाहीतर मला हे बांदेकरांना देऊनच टाकते, तू ये परत, मी तुझा कसा बुकना पाडते। निंगी तर खूपच चिडलेली असते। ते बांदेकराचं कार्ट मात्र माझ्याकडे कसं बघतो याचं तर मी आता डोळाच फोडणार आहे। नंतर मात्र आता इकडे जे काही आता हा सामूहिक विवाह सोहळा आहे तेथील नोंदणी कक्षामध्ये कमळी, ऋषी आणि आसावरी आलेले असतात। तेव्हा तेथील लोकही आता हा संपादक आहे आणि तो मात्र राजांचं खूपच कौतुक करत असतो। काय महाजन आहे, खरंच त्यांचं किती कौतुक करावं तेच कमी आहे। विचारा ना मी का कौतुक करतो। तेव्हा आता ऋषी म्हणतो की का करतात, तेव्हा तो माणूस म्हणतो की कारण त्यांनी मला इथे जॉब दिलेला आहे म्हणून। त्याचा बोलण्यातच टाइमपास सुरू असतो। तर आसावरी म्हणते की हे बघा प्लीज, काय प्रोसिजर आहे, कोणत्या सह्या घ्यायच्या आहे, प्लीज लवकरात लवकर घ्या आणि मला जाऊन द्या घरी। तेव्हा तो फॉर्म घेतो आणि नाव काय असं विचारतो। आसावरी म्हणते की ऋषी आणि कमळी। तेव्हा तो म्हणतो अहो आडनाव पहिल्यांदा सांगा, आणि ह्या मॅडमने तर खूपच घाई झालेली आहे असं वाटतं आणि अशा ठिकाणी घाई करावी लागत नाही, का म्हणून विचारा। तेव्हा आता ऋषी सुद्धा वैतागतो। ऋषी म्हणतो की ऋषी इनामदार आणि कमळी मोहिते। तेवढ्यात कमळी विचारते की काका अहो ते वॉशरूम कुठे आहे। तेव्हा आता तो तिकडे बोर्ड दाखवतो, त्या बाजूला जा म्हणून सांगतो। ती म्हणते की ठीक आहे आसावरी, चल आपण तिकडे जाऊयात। मुद्दाम ती आसावरीला तिकडे घेऊन जाते। तेवढ्यात आता ऋषी म्हणतो की अरे दादा, नावं चुकलीत, गडबड झालेली आहे आणि प्लीज तुम्ही नवीन फॉर्म घ्या। तेव्हा तर तो काका म्हणतो की अहो लग्नाच्या गडबडीत काही चुकायला नको। आणि आता साक्षीदार जे आहेत शर्वरी जोग आणि जय खानोलकर, तेव्हा आता त्यांचंच नाव लिहिले जाते। तर ऋषी म्हणतो की अहो तुम्ही साक्षीदारांची नावं लिहिलेली आहेत। ते काका आता दुसरा फॉर्म घेतात। ऋषी म्हणतो की जरा लवकर करा, गौतम खानोलकर आणि आसावरी असं नाव लिहिलं जातं आणि आता आसावरी येईल, तुम्ही तिच्या साईन घ्या। तेव्हा ते काका म्हणतात की ठीक आहे। तेवढ्यात कमळी आणि आसावरी तेथे येतात। तेवढ्यात तेथे अनिका आणि ही समीरा सुद्धा येतात आणि गुपचूप काय चालू आहे ते बघत असतात, ऐकत असतात। आसावरीला खूपच घाई झालेली असते। ती म्हणते की पटकन सह्या घ्या आणि तिकडे नक्की काय झालं असेल, प्लीज मला जाऊन द्या। आता आसावरीच्या सह्या घेण्यासाठी आता जिथे नाव लिहिलेलं आहे त्यावर मात्र ऋषी हात ठेवतो आणि तोपर्यंत आसावरी सही करते। आता फॉर्म भरून झाल्यानंतर तो काका म्हणतात की चला माझी सुद्धा निघण्याची वेळ झालेली आहे, का म्हणून असं विचारा। आणि आता कमळी, ऋषी, आसावरी तेथून निघून जातात आणि ह्या दोघी लगेच लपतात। आणि तेवढ्यात तो काका सुद्धा जेवायला जातो। तर अनिका आणि समीरा आतमध्ये येतात आणि ते फॉर्म आहे तर त्यावरची नावं बदलतात आणि आता त्या फाईलमध्ये पुन्हा ठेवून आता दोघी खुश म्हणतात की शेवटी ग्रॅनी आणि आजीचा प्लॅन सक्सेसफुल झाला। तर त्यानंतर इकडे मात्र गुरुजी म्हणतात की आहेर करावं लागेल। त्यावरती प्रमिला म्हणते की आहेर आणि गुरुजी आम्हाला कल्पना नव्हती, तरी सुद्धा आम्ही बघतो काय करायचं आहे ते। मिला आणि तिचे मिस्टर आतमध्ये येतात। मिला म्हणते की हे बघा ऐका, तुम्ही बाहेर जा आणि आहेराचं काहीतरी घेऊन या। शर्वरीचे बाबा म्हणतात की अगं खूप जास्त खर्च येईल। तर प्रमिला म्हणते की अहो रीतीभाती तर आपल्याला पाळाव्याच लागतात, ऑर्डरचे काही पैसे असतात तर प्रमिला ही बाबांच्या हातात देते। काही असे तसे पैसे तिने आता घर खर्चासाठी बाजूला ठेवलेले असतात, ते सुद्धा पैसे ती काढून देते। आता शर्वरीच्या बाबांच्या डोळ्यात पाणी येत असतं। बाबा आता आहेर आणण्यासाठी निघून जातात। शर्वरी
आता आजूकपर्यंत आलेली काही नसते. छोटी आणि आता निंगी एकमेकींशी कानात काहीतरी बोलत असतात आणि तिला वॉशरूमला जायचं आहे असं म्हणून आता छोटी म्हणते की चल ना ताई. निंगीच्या हाताला धरते आणि तिला आतमध्ये घेऊन येते. त्यानंतर इकडे ऋषी आणि कमळी मात्र साड्यांच्या दुकानात येतात. कमळी तर डोक्याला हातच लावते. अरे 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 किती मोठं साड्यांचं दुकान आहे असं म्हणते. ऋषी म्हणतो की अगं माझी आई दरवेळेस इथूनच साड्या खरेदी करते. कमळी ऋषीला जेव्हा आता दुकानदार साड्या दाखवतात तर कमळी म्हणते तरी म्हटलं की नयनतारा मॅडमच्या साड्या इतक्या कशा भारी असतात. आणि तेवढ्यात अनिका आणि आता ही समेरा त्यांचा पाठलाग करत तेथे दुकानपर्यंत सुद्धा आलेले आहेत. मी म्हणते की त्यामागे मात्र हे जादूचं दुकान आहे. तर तेवढ्यात शर्वरी आणि आता हा जय सुद्धा तेथे येतो. आम्हाला नवरीसाठी साड्या खरेदी करायच्या आहे असं म्हणतात. एक साडींच्या नक्की कोणती साडी खरेदी करायची आहे म्हणून साडींचे नाव सांगितले जातात. आणि तेव्हा शर्वरीला आपल्या पप्पांची आठवण होते. आशुताईच्या लग्नामध्ये पप्पा इथूनच साड्या घेऊ असं म्हटले होते. आज त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. आता जय म्हणतो की हॅलो लवकर काय आहे ते फायनल करा. तेव्हा शर्वरी त्याचं सोंग आणि त्याच वेळेस आता हे आहेर घेण्यासाठी शर्वरीचे बाबा सुद्धा त्याच दुकानात आलेले आहे. ते बाहेर असतात. तोपर्यंत यांच्या साड्या सिलेक्ट झाल्यानंतर काउंटरला पाठवून देतो असे म्हणून आता हे चौघेही बाहेर येतात. तेवढ्यात बाबा हे आता आत येतात. शर्वरी पाहते तर लगेच आता हे आतमध्ये लपतात. तेव्हा आता जय आणि शर्वरी बाजूला येऊन लपतात. कमळी आणि ऋषी. आता जय म्हणतो की तुझ्या पप्पांना हेच दुकान सापडलं होतं का. शर्वरी म्हणते की माझ्या पप्पांना बोलायचं नाही. ऋषी आता कमळीला म्हणतो की गेले का बघ. ऋषी परत म्हणतो की आपण का लपतो. ते तर मला ओळखत सुद्धा नाही. तू सुद्धा कशाला लपतेस. तुला जरी ओळखलं तर काहीतरी कारण दे. तेव्हा आता कमळी म्हणते की तुमचं डोसकं ठिकाण्यावर आहे का. मी त्यांच्याकडे काम करते आणि त्यांनी जर मला ओळखलं तर मग काय करायचं. त्यानंतर मात्र इकडे ही अनिका आता ह्या संदीप बांदेकरला फोन करतात आणि म्हणतात की मी अनिका महाजन तू ओळखत असेल तर. तेव्हा आता तो रागाने म्हणतो की तू मला फोन का केलास. त्यावरती अनिका म्हणते अरे तुझी आसू आहे तर तिला आम्ही इकडे फिरताना पाहतो. तेव्हा आता तो म्हणतो की अवघाच काहीतरी बडबड करू नका. तर आता समीरा फोन हातामध्ये घेते. समीरा म्हणते की अरे आम्ही खरंच वायफळ बडबड नाही करत. तुझी आसू आहे ना ती इकडे तिकडे फिरताना आम्ही बघतोय समोर. हे बघ आता ही सगळी किमया ते जय खानोलकरने केलेली आहे. तुला जर पटत नसेल चल आम्ही तुला लोकेशन पाठवतो. स्वतः येऊन चेक कर स्वतःच्या डोळ्याने. आता हा म्हणतो की हो ठीक आहे मी माझं बघून घेतो. तू फोन ठेव अगोदर आणि लगेच फोन कट कर. हा बांदेकर मात्र पुन्हा विचार करतो. हा तर कशावरून खरं बोलत नसतील कारण यांच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स वाटत होता. नक्की खरंच बोलत असतील. तेव्हा तो विचार करतो की आसावरी बाहेर आहे तर मग घरामध्ये कोण आहे. त्यानंतर इकडे हे जे शर्वरीचे बाबा आहेत तर त्यांना एक साडी आवडते आणि त्यांच्याकडे पैसे कमी असतात. ते दुकानदारांना म्हणतात की मी तुम्हाला नंतर पैसे आणून देतो. पण दुकानदार म्हणतात की नाही आमच्या इथे तसं नाही सर चालेल. आणि हे बघा घरी पूजा सुरू आहे. मुलीचं लग्न आहे आणि मुलाकडे बसलेले आहेत त्यामुळे मला आता साडी न्यावीच लागेल. तेव्हा आता ते दुकानदार म्हणतात की नाही मुलीचं लग्न म्हणल्यानंतर तुम्ही काय ॲडजस्टमेंट केलीच असेल आणि आता आम्ही पैसे नाही ठेवू शकतो. आता शर्वरीचे बाबा म्हणत असतात की हो लोनसाठी अर्ज केला होता पण तो सुद्धा मंजूर नाही झालेला. आणि तेवढ्यात शर्वरी हे सर्व ऐकत असते आणि पाहत असते. तर बाबा म्हणतात की प्लीज काहीतरी ॲडजस्टमेंट करा. आणि हे बघा माझ्या पोरीचं लग्न आहे. माझी खूप इच्छा होती की तुमच्या या दुकानातून साडी घ्यायची. आता शर्वरीचे बाबा खूप विनंती रिक्वेस्ट करत असतात. तेवढ्यात ते दुकानचे मालक येतात आणि आता ते विचारतात की काय गोंधळ सुरू आहे. तेव्हा ते जे काम करणारे आहे तर ते म्हणतात की तुम्ही एकदा मालकांशी बोलून घ्या. तेव्हा डायरेक्ट शर्वरीचे बाबा त्यांच्या पाया पडायला जातात. शर्वरीला हे बघून खूप वाईट वाटतं. डोळ्यामध्ये पाणी येतं. शेवटी ते मालक ती साडी द्यायला तयार होतात. तेव्हा ते हात जोडून त्यांचे आभार मानतात. शर्वरी खूप रडत असते तर बाबा ती साडी घेऊन तेथून निघून येतात. त्यानंतर इकडे छोटी शर्वरीला फोन करते लवकरात लवकर ये पूजा सुद्धा संपलेली आहे. शर्वरी मात्र ते लोन पास झालेले नाही. बाबा आता आपल्याशी खोटं बोलले आपल्याला आणि मम्मीला वाईट वाटू नये यासाठी असं आता ती जे काही ऐकलेलं आहे ते सगळं काही छोटीला सांगते. आणि हे बघ आपण कुठे चुकतोय का असं विचारते. तेव्हा ती छोटी म्हणते की नाही हे बघ थिंक्स पॉझिटिव्ह. आपण आता हे बघ लोन पास झालेलं नाही. जर गौतम आणि आसावरीचं लग्न झालं तर पप्पाला मात्र इतकं मोठं लोन घ्यावंच लागणार नाही. आणि फोन ठेवल्यानंतर आता शर्वरी रडत आहे. तेवढ्यात तिच्या शेजारी जय येतो. टायनर निघाला. तेव्हा आता शर्वरीला खूप हसायला येते. तेवढ्यात आता हा संदीप बांदेकर आत येतो आणि म्हणतो की आपण सुनेचा चेहरा बघणं खूप अर्जंट आहे. मला काम आलेलं आहे. मला जावं लागेल. त्यामुळे तो विधी आपण लवकरात लवकर करून घेऊया असं म्हणतो. तर प्रमिला म्हणते की हो ते दुकानातून निघालेले आहेत पोहोचतीलच. आता तेवढ्यात आता गुरुजी म्हणतात की ठीक आहे तुम्ही मुलीचा चेहरा बघितला तरी चालेल. तेवढ्यात आता छोटी आसावरीला तयार करून बाहेर घेऊन येते. आता अगोदर निंगी असते पण आता आसावरी असते. आणि जेवढ्यात आता हा बांदेकर चेहरा उघडतो तर त्याला धक्काच बसतो कारण ती आसावरी असते. जेव्हा तो फोनवर बोलत असतो तेव्हा त्याच्या मागून आसावरी गुपचूप आतमध्ये गेलेली असते. निंगी मात्र तोपर्यंत देवाला हात जोडते कारण ह्या सगळ्यातून आता ते वाचलेले असतात. तेव्हा आता बांदेकर बघतो आणि म्हणतो की मी आलोच जाऊन. लगेच तिथून तो जायला निघतो.
तेवढ्यात प्रमिला म्हणजे तिचे मिस्टर आहे तर तो आहेर घेऊन येतात आणि गुरुजींच्या हातात देतात. नंतर इकडे गौतम फोनवर बोलत असताना काही गुंड त्याचा पाठलाग करतात आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु गौतम त्या गुंडावर भारी पडतो. अनिका आणि समीरा हे सर्व पाहत असते. तेवढ्यात एक गुंड येतो आणि सनकनी गौतमच्या कानामागे देतो. तेव्हा गौतम खाली पडतो, परंतु कमळी, ऋषी, शर्वरी आणि जय तेथून जात असतात. कमळीचं लक्ष जातं. अनिका आणि ही समीरा सुद्धा बघत असतात. समीरा म्हणते की गौतम, आणि तेवढ्यात मात्र ती गाडीच्या खाली उतरणार. अनिका तिला अडवते तर समीरा खूपच आता रागवलेली असते की गुंड कोणी पाठवले असणार. तेवढ्यात ऋषी आणि जय धावतच येतात. ऋषी आणि जय मात्र त्या गुंडावर तुटून पडतात आणि प्रत्येक गुंडांना मारतात, परंतु त्यातील एक गुंड आता कमळीच्या गळ्याला मात्र चाकू लावतो आणि म्हणतो की पुढे येऊ नको. जय काही घाबरत नसतो, तो पुढे पुढे येत असतो. तो गुंड धमकावतो की मी आता हिच्या मानेला चाकू लावील आणि तिला मारून टाकेल. तेवढ्यात ऋषी मागून येतो आणि आता त्या गुंडाच्या हातातील चाकू हिसकावत असतो आणि आता मात्र ऋषी कमळीला वाचवतो आणि तिला सेफ आहे का असं विचारतो, तिला जवळ घेतो. पण इकडे समीरा तर खूपच पेडलेली असते आणि शर्वरी विचारतात की गौतम तू ओके आहेस का. गौतम मान डोलावतो की हो म्हणून. ते की मला माहिती आहे की कोणी केलं असेल आणि हे सगळं काही त्या बांदेकरने केलं असेल, म्हणून ती लगेच त्याला जाब विचारण्यासाठी येते. तेव्हा आता तो संदीप बांदेकर म्हणतो की जो कोणी मला आडवा येतो त्याला मी असं संपवतो. आणि आता समीरा म्हणते की तू गौतमला त्रास का दिला. त्यावरती तो बांदेकर म्हणतो तू मला हे सांगायचं नाही मी काय करायचं आणि काय करायचं नाही. शेवटी मला त्या गौतमला संपवायचं आहे. तो जय असो, ऋषी असो, गौतम असो, कोणी असो, जो आडवा येईन त्याला मी संपवणार. तेव्हा आता अनिका म्हणते की मी सांगून ठेवते माझ्या ऋषीचं नाव घ्यायचं नाही. समीरा म्हणते की हॅलो, आसावरी तिकडे आली होती. त्यावरती आता बांदेकर म्हणतो की तुला माहिती आहे का खोटं बोलतेस. ती तिकडे माझ्यासमोर पूजेला बसलेली होती. अनिका म्हणते की ठीक आहे तू छोटे छोटे गेम खेळत बस, पण आम्ही जे केलेलं आहे तर ते इमॅजिनच करू शकत नाही. आम्ही काय केलं तर समीरा म्हणते की हो, आम्ही जय, शर्वरी आणि कमळी आणि ऋषी यांचं नाव आहे तर ते सामूहिक सोहळ्यामध्ये नोंदणी केलेलं आहे. तर जेव्हा आता बाकीचे लोक यांना लग्न करताना बघतील तेव्हा आपोआप मात्र हे लग्न थांबेल, कारण नयनतारा आंटी तिला तर कमळी आवडत नाही आणि कधीही तिचा सून म्हणून स्वीकार करणारच नाही. आणि त्या गौतमची मॉम सुद्धा, ती सुद्धा त्या शर्वरीला सून म्हणून स्वीकारणार नाही. त्या जयला सुद्धा थोडासा त्रास होऊन दे, चालतो त्याला त्रास झालेला. जेव्हा मात्र ह्या लोकांच्या मॉम तिकडे जातील ना तेव्हा या लोकांचं लग्नच होणार नाही आणि तसंही आसावरी आणि गौतमचं लग्न तर होणार नाही. तेव्हा बांदेकर खूपच चिडतो आणि म्हणतो की तुमच्या बुद्धीची मला केव येते आणि मूर्ख मुलींनो, खरं तर आता त्या ऋषीचं ते भिकारड्या कमळीवर प्रेम आहे आणि खरं तर त्यांना येण्याच्या अगोदर यांचं लग्न जर उरकलं तर अवघड होईल तुमची. तुम्ही बसा बोंबलात, आता त्या आसावरीला मी चांगलेच नीट करतो. तेव्हा आता अनिका म्हणते की हा तर इडियट दिसला, परंतु तरी सुद्धा बरोबर बोलतोस आणि खरं तर ऋषीचं आणि कमळीचं लग्न झाले तर, आणि ती स्वतःच्या डोक्यात मारून घेत असते. त्यानंतर इकडे निंगीला मात्र डबा देते आणि पोहोचवायला सांगते. त्यानंतर आता कमळीला म्हणते की आज मात्र आपल्याकडे VIP गेस्ट येणार आहेत, अगदी प्रमुख पाहुणे. आणि तेवढ्यात मात्र अन्नपूर्णा आजी येतात. अन्नपूर्णा आजींना बघून आता कमळीला तर धक्काच बसतो. अन्नपूर्णा आजी आत येतात. प्रमिला म्हणते की हो ना, या ना. अन्नपूर्णा आजीचं लक्ष कमळीवर जाते. तेव्हा आता प्रमिला म्हणते की हे पण कमळी पाणी घेऊन ये. कमळी घाईने पाणी घेऊन येते आणि प्रमिला म्हणते की सगळं काही झालेलं आहे, जेवणाची तयारी, तुम्ही आरामात जेवण करून घ्या. तर लगेच मी फक्त पानं वाढायला घेते. अन्नपूर्णा आजी म्हणते की हो, मी अगदी आरामात गप्पा करत तुझ्या घरी जेवणार आहे. हे बघा, आता तुम्ही एका आईसाठी हक्काने एका लेकीकडे आलेले आहात, असं या नात्याने मी तुम्हाला वाढणार आहे जेवायला, असं तर प्रमिला म्हणते. तेव्हा आता अन्नपूर्णा आजी म्हणते की खूपच छान, तू तर मला आई म्हणाली, मग आता तुझ्या ह्या मुली माझ्या नाती आहे. आणि प्रमिला अन्नपूर्णा आजीची आणि आपल्या मुलींची सगळ्यांची ओळख करून देते. आणि माझी छोटी ती कॉलेजला गेलेली आहे, येईलच आता. सगळेजणी मात्र ह्या अन्नपूर्णा आजींच्या पाया पडतात. आणि खरंच मला असं 4-4 नाते असते तर मी स्वतःला खूपच भाग्यवान समजले असते. कमळी मात्र आतमधून हे सर्व ऐकत असते. आणि हे बघ, तुझ्या लेकी मात्र माझ्या नातीसारखे आहेत, त्यामुळे कधीही काही लागलं तरी सुद्धा मला सांग, मी काही त्यांना मदत करायला तयार आहे. जे मला शक्य असेल ते मी सगळं काही करेल. तेव्हा आता प्रमिला म्हणते की मॅडम खरं आहे तुमचं, मी खरंच खूप भाग्यवान आहे. हे बघ, तुम्हाला मावशी म्हणून मला आवडेलच. तेव्हा प्रमिला म्हणते की ठीक आहे आणि ती अन्नपूर्णा मॅडमला मावशी म्हणते. आणि हे बघा, आसावरीच्या लग्नाच्या काळजीने माझी झोपच उडाली आहे असं सांगते. पप्पा सुद्धा खूप कष्ट करतात आणि माझ्या परीने जेवढं काम होईल तेवढं मी सुद्धा करते. त्यावरती अन्नपूर्णा आजी म्हणते की हे बघ, मला मुलगी नाही, पण तुझ्या मनात नक्की काय चाललं हे मी समजू शकते. आणि हे बघ प्रमिला, आपण पोरा बाळांसाठी खूप काही करतो,
त्यांच्यावर मात्र आपण विश्वास ठेवून एक गोष्ट मी तुला खरंच माझ्या अनुभवावरून सांगते, कारण आपलीच माणसं आपल्याला धोका देऊन जातात, म्हणून जरा सावध राहा. तेव्हा तर कमळीला खूप वाईट वाटतं. अन्नपूर्णा आजी असं म्हटल्यानंतर जी माणसं आपली वाटतात ना ती आपली नसतात हे अगदी लक्षात ठेव आणि तुझ्या मुलींना जप. प्रमिला म्हणते की चला तर जेवण करूया. त्यानंतर मात्र इकडे आता कमळी, शर्वरी आणि ह्या सगळेजणी स्वयंपाक करायला बसतात. तेव्हा आता कमळी मात्र म्हणते की हे बघ शर्वरी आणि आसावरी, तुम्ही आता पटकन निघा, तुम्हाला तिकडे वेळ म्हणजे उशीर व्हायला नको. तेव्हा शर्वरी म्हणते की हो ना आसावरी ताई, आपल्याला निघावं लागेल. तेव्हा आसावरी म्हणते की अगं तुमचं नक्की काय सुरू आहे? जिचं लग्न आहे ती इथे आहे आणि आपण पुढे जाऊन काय करणार आहोत? अगं तू कमळीला पुढे जाऊन दे, आपल्याला हे काम करून आता जायचं आहे. आता शर्वरी खोटं बोलते. ती म्हणते की हे बघ वाटेत जे सामान घ्यायचं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. तेवढ्यात प्रमिला म्हणते की काय ग तुमचं काय खसूरबसूर चाललेली आहे, नक्की काय बोलतात? आणि तेवढ्यात शर्वरी आतमध्ये धावत येते आणि मम्मी अगं ते मैत्रिणीच्या लग्नाला जायचं होतं, तेच मात्र मी ताईशी बोलत होते. तेव्हा आता प्रमिला म्हणते की अगं हे बघ इतकी मोठी ऑर्डर आली आणि तुला मैत्रिणीच्या लग्नाला जायचं का? तेवढ्यात कमळी आत येते. कमळी म्हणते की मावशी अहो मी निंगी आहोत ना, आम्ही दोघी पटपट काम करतो. परत निंगी आत येते. निंगी म्हणते की हो मावशी, आमच्या गावामध्ये कुणाचंही काम असून दे, जत्रा असून दे किंवा काही असून दे, आम्ही मात्र सगळं काही रेडी करत असतो. 1200 लोकांचं जेवण बनवतो, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, यांना जाऊन द्या. तेव्हा आता प्रमिला म्हणते की ठीक आहे जा आणि लवकर या. तर कमळी म्हणते की चल निंगे तयारीला लाग, आपल्याला बटाटे वगैरे चिरायला घ्यायचे आहे. आणि आता लगेच शर्वरी आसावरी निघून जातात. त्यानंतर मात्र आता इकडे अन्नपूर्णा आजी फोनवर बोलत असते. तेवढ्यात राजन तिच्या मागून येतो आणि फोन ठेवल्यानंतर तो आता आईला म्हणतो की आई मी सुद्धा लवकरात लवकर तिकडे पोहोचतो, काही टेन्शन घेऊ नको, सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. मी एक काम करू का आई, मुहूर्ताची वेळ जवळ आल्यानंतर मी तुला फोन करू का? अन्नपूर्णा आजी काहीच न बोलता जायला निघते. तेव्हा आता राजन पुन्हा आई असं म्हणतो आणि म्हणतो की मान्य आहे मी चुकलो, हे बघ जे काही केलेलं आहे ते सगळं तुझ्यासाठी केलेलं आहे. आणि हो खरंच मला त्यासाठी खोटाचा आधार घ्यायला नको होता. आणि हे बघ आई मला आता हे समजलेलं आहे का चुकीची शिक्षा तुम्हाला आयुष्यभर देणार आहेस का? कधीच मला माफ नाही करणार का? आता अन्नपूर्णा आजी म्हणते की हो एखादी चूक मात्र होऊ शकते, जाणून बुजून केलेल्या चुकीला मात्र अपराध म्हणतात. राजन म्हणतो की फक्त एक संधी दे, अशी चूक मी आयुष्यामध्ये परत खरंच कधी करणार नाही. आणि तो अन्नपूर्णा आजीचे हात जोडून माफी मागतो. शेवटची चूक आहे असे म्हणून तू पदरामध्ये घे असं म्हणतो. अन्नपूर्णा आजी म्हणते की माझ्या भावनांना हात घालून काही उपयोग नाही होणार, त्याने काही साध्यच होणार नाही. अन्नपूर्णा आजी तिथून निघून जाते. तर कामिनी हे सर्व पाहते. कामिनीला मात्र हे सर्व बघून आनंद होतो. ती म्हणते की म्हातारे मानलं बरं का तुला, एकदा की तू एखादी गोष्ट डोक्यात घेतली तर जग इकडचं तिकडं जरी झालं ना मात्र तुझ्या निर्णयावरून हालत नसते. अशाने काय होईल तर आता हा राजन तिच्या पुढे पुढे करून एक दिवस तिला पागळेल. त्यानंतर इकडे नयनतारा मात्र आता त्या वनश्रीच्या बोलण्याचा विचार करत असते की तुझी सून गरीबा घरची असेल. विचाराने ती टेन्शन मध्ये येते आणि ऋषीला आवाज देते. तेवढ्यात ऋषी खालीच येत आहे आणि ऋषीला विचारते की तू कुठे जात आहे? त्यावरती ऋषी म्हणतो की अगं काही नाही, एक काम आहे. तो सुद्धा आता सामूहिक विवाह सोहळ्यात तिकडे जायला निघलेला असतो. नयनतारा विचारते की तू खानोलकरांच्या ऑफिसला जाणार आहेत का? ऋषी हो हो म्हणत असतो. तेव्हा नयनतारा म्हणते की असं कोणतं काम आहे की तुम्हाला हो म्हणू शकत नाही? ऋषी म्हणतो की मी ऑफिसला सुद्धा जाणार आहे, त्यानंतर तिकडे सामूहिक विवाह सोहळ्यात. त्यावरती नयनतारा म्हणते की तू असं तिकडे जाणार आहे का? मला एक गोष्ट सांग, नक्की तू कमळीला भेटायला तर नाही जाणार? आता ऋषी म्हणतो की आई तुझं नक्की काय सुरू आहे? सारखा मात्र तू तोच विषय का काढते? तुला अजून किती वेळेस हेच सांगू की ती फक्त माझी एक चांगली मैत्रीण आहे. आतापर्यंत मला कोणाच्या मुलीबरोबर डेटवर जाताना बघितलंस का? माझ्याबद्दल असं कोणत्याही वाईट गोष्टी कानावर आल्यात का? आणि हे बघ आई, माझ्या आयुष्यामध्ये एखादी मुलगी असेल, जेव्हा मला तिच्याशी लग्न करायचं असेल त्यावेळेस मात्र मी तुला अगोदर सांगेन. प्लीज तू आता टेन्शन घेऊ नकोस, विचार करू नकोस. आता नयनतारा म्हणते की माझी शपथ घे. तेव्हा आता ऋषी म्हणतो की आई नक्की तुझं काय सुरू आहे आणि तुझ्या मनामध्ये हे सर्व कोणी भरवलं? प्लीज स्टॉप धिस. शेवटी नयनतारा त्याला आता स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला सांगते. ऋषी म्हणतो शपथ घेतली, झालं ना तुझं समाधान, आता मी जाऊ का? तेव्हा ऋषी निघून जातो. तेव्हा कुठे आता ही नयनतारा शांत होते. त्यानंतर मात्र इकडे अनिका आणि कामिनी या दोघींचं राजनविषयी बोलणं सुरू असतं. अनिका म्हणते की तसंही तो डॅड मूर्खच आहे, त्याने तर कधी स्वतःच्या मुलीशी आता DNA हे मॅच केलेले नाहीत, परंतु त्या गावच्या कमळीशी केलेले आहेत. आणि तेवढ्यात रागिनी काहीतरी मोबाईलमध्ये बघत असते. लोक किती खोटं बोलतात, म्हणजे काही पण. तेव्हा अनिका विचारते की म्हणजे काय? ओ माय गॉड, म्हणजे मी डॅडची मुलगी नाही का? आणि लगेच टाळ्या वाजवायला सुरुवात करतो. रागिनी म्हणते की तू जरा बावळट आहेस का? अगं मी रील बद्दल बोलते, जो राजनला DNA रिपोर्ट खोटा बनवून दिलेला असतो, तर रील मात्र ती दाखवते. आता कामिनी तो रिपोर्ट पाहते आणि म्हणते की खरंच याने तो रिपोर्ट बदलला होता की अजून काय? त्यानंतर इकडे शर्वरी आणि आसावरी टॅक्सी शोधत असतात आणि तेव्हा त्यांना टॅक्सी काही मिळत नसते. तेवढ्यात त्या दोघींना बाबा भेटतात. बाबा विचारतात काय इकडे कुठे? शर्वरी म्हणते की पप्पा मैत्रिणीच्या लग्नाला चाललो. आता बाबा म्हणतात की अगं तुझ्या मैत्रिणीचं
लग्न आहे, मग ताईला कशाला नेते? शर्वरी म्हणते की ताईला न्यावं लागन, इतकं तयार झालो मग तर जावं तर लागेल. म्हणतात की अगं आत्ताच तिचा साखरपुडा झाला आणि काही दिवसात लग्न सुद्धा होणार आहे, हे बघ तिला कोणाची नजर लागायला नकोय. आता आसावरीच्या डोळ्यात पाणी येते. त्यानंतर शर्वरी म्हणते की बाबा माझ्या मैत्रिणीकडे मदतीला कोणी नाही, तिने आम्हाला रिक्वेस्ट केलेली आहे. बाबा म्हणतात की ठीक आहे, तू मम्मीला सांगितलं ना? शर्वरी म्हणते की हो हो. बाबा म्हणतात की ठीक आहे, टॅक्सीने जा. हे बघा एकदा तुमचं लग्न झालं तर आम्ही थोडं तुमचं लाड करायला येणार आहोत का? तेव्हा दोघींच्याही डोळ्यात पाणी येतं, दोघींनाही वाईट वाटतं. बाबा तिथून निघून जातात. हे दोघी बाबांकडे बघत असतात आणि तेवढ्या टॅक्सी येते आणि टॅक्सीत बसून ह्या दोघी निघून येतात. शर्वरीला आपल्या बाबांकडे सारखं ती पाहत असते, वाईट वाटतं. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे म्हणजे आता हा गौतम आहे, हा मात्र गौतम खानोलकर आणि निंगी ह्या दोघांना किडनॅप करतो, त्यांचं अपहरण करतो. आणि मात्र आता निंगीला शोधत असते. आसावरी लग्नाला तयार नसते तर शर्वरी तिला तयार करत असते. आसावरी म्हणते की नाही, पप्पांनी माझ्या लग्नासाठी लोन काढलेलं आहे. तेवढ्याच शर्वरी जोरात ओरडते की पप्पाने लोन नाही मिळालेलं. ऋषी आणि कमळी आता दोघंही लग्नासाठी उभे राहतात. तेव्हा त्यांच्या डोक्याला मंडोळ्या वगैरे अगदी उभं करून त्यांना पाटावर उभं केलेलं. आणि तिकडे गौतम आणि आसावरी या दोघांचंही लग्न होत असतं. तिकडे समीरा ह्या तेजस्विनी खानोलकरचे कान भरते आणि आता तिकडे लग्न होत आहे ही बातमी तिला देते. आणि जय आणि शर्वरी सुद्धा लग्नाला उभे राहतात व तेव्हा त्यांचंही लग्न सुरू असतं. आणि तेवढ्यात आता ही तेजस्विनी समीराचं ऐकून देते, त्या सामूहिक विवाह सोहळ्यात येते. तेव्हा मित्रांनो आता पुढचा भाग खरंच खूप रंजक असणार आहे. तेव्हा काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.